आज आहे आमच्या कॉलेजमध्ये डेज आणि भाई 6 यार कावर सगळे शकल बघते माझी एनिवेज आज माझ्या कॉलेजमध्ये डेज आहेत आणि माझं इतकं भारी कॉलेज आहे, इतकं भारी कॉलेज. तिथे फक्त 2च डेज होता, एक साडी डे एक ट्रेडिशनल डे. साडी डेमध्ये पण साडी घालायची, ट्रेडिशनल डेमध्ये पण साडीच घालायची, म्हणजे वाव तेवढंच बरं का. आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये मिसमॅच डे, बॉलिवूड डे, हे डे ते डे, 5-6 दिवस त्यांचे डे चालू राहतात. आमचं बघा एकदम मेळ्याचा पसारा. आणि त्यातली त्यात मी इतकी महान, मी ID कार्डच नाही आणले. विदाऊट ID कार्ड कॉलेजमध्ये एंट्रीच नाही आज, आणि ID कार्डच नाही आणलं. वाव. साडी एक घालायची, माझ्या मम्मीने 4 पाठवल्या आणि त्याच्यानंतर एवढं कपाट भरून वैष्णवीच्या मम्मीच्या साड्या बाई 6. सो आता ही वाली फायनल केली आहे चॉकलेटी कलरची, ती मी घालणार आहे. आणि ही वैष्णवी आहे. हॅलो, कट करते मी ते. लगेच मागे हाय हॅलो गाई. वैष्णवी मला अशी साडी छान नेसून दिली आहे. तिचीच साडी आहे ऍक्च्युली. बर्थडे गर्ल उद्याची. वैष्णवी सोबत वैष्णवीच्या शॉपिंगसाठी. So, ladies and gentlemen, we have an event today which is Sakshi's birthday. Yay! So we are getting ready for it. सकाळचे 6:30 झाले, मला 7:30ला निघायचं आहे घरून. So yeah, bye bye, see you later. Stay tuned. मला बार असं वाटतंय की मी ट्रेकिंगला जाते की काय. लिटरली अडून आहे. ह्या शर्टला ना पॉकेट्स नाही आणि जीन्सला पण पॉकेट्स नाही. मला असं अजीब होऊन राहिलं. एक मी बार पॉकेट्समध्ये हात टाकायचं बघते, सामान टाकायचं बघते, बट याला पॉकेट्सच नाही भाई. लिटरली लास्ट टाईम आहे. मी परत कधीच कोणाला बोलणार नाही पुढे किंवा काहीच प्लॅन नाही करणार. 1 तास झाला, 1 तासापासून मी एकटीची बसतील. 9 वाजले 9. आता मी कधीच कुठे जाणार नाही इथून पुढे बाई, लिटरली. गाईज, साक्षी, रुचिता आणि भारेसकर आम्ही सगळे आलेलो आहोत आणि वेट करतोय रिक्षाचा. अँड देन वी विल गो टू द साधना मेसर्स. काही गांडीवर बसले, गांड मिळली. प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकून दरवेळेस राहतं बाई. यावेळेस 4 जण आपण स्टील. हॅलो. वाव. बर्थडे गर्ल. आपण आले पूनम, काजल, काही नाही, काजल आणि हिचं फ्लावर घेऊन हिने आणलेलं. न्यू ट्रेंड असाच आहे. आपण केक कट करायचा आणि आपणच खायचा. फार ट्रेडिशनल प्लेस आहे आणि सुंदर पण आहे ना. येस. आज थीम मॅच नाही झाली पण कलर मॅच झाले. हा, कलर मॅच झाले. सर्वांनी पिंक घातले आणि फक्त साक्षीने व्हाईट घातले. सगळ्यांचं पिंक शेड्स आहे वेगवेगळे. हा, फुल पण पिंक. ओ भाई. काय फिश आहे. बोट हे तर एकदम मेळ्यामध्ये राक्षीला म्हटलं तिथं बस. त्याच्यात काही होणार पण नाही आपण सगळे बसल्यावर.
तिकडे फक्त 202च असेल एकच बस तिकडे सो आम्ही एक छानशी इझी सी रील करून जातोय घरी आता. ती आमच्या रीलमध्ये आलीच नाही. मानसी तर फार एक्सायटेड आली असती पण ती घरी गेली निघून. सो या एनिवेज आता बस स्टॉप शोधायचा आणि घरी जायचंय. तर हा बाय बाय, सी यू लेटर. सॅडचं फील होत होतं आज, काय माहिती का बरोबर. एनिवेज झाला फायनली साक्षीचा बर्थडे. डार्क सर्कल्स येऊन गेले मला, कारण मी रात्री 12पर्यंत जागली आहे. आणि मी जेव्हा जास्त जागते ना, लाईक मी 7-8 वाजल्यापासून फोनवर एडिटिंग करते 12 वाजेपर्यंत रात्रीच्या, म्हणजे 7-8 तास मी फोन पाहिलाय, 6-7 आय थिंक. सो माझे असं एकदम So yeah, I don't want to say anything else. This is all for today and see you later, like see you soon. तसं पण ह्या मंथमध्ये फार जास्त बर्थडेज आहे. फेब हा पूर्ण एक बर्थडे मंथ आहे भाई. खूप सगळे बर्थडे व्लॉग्स येऊ शकता. या दॅट्स ऑल. आज डे पण होता ॲक्च्युली कॉलेजमध्ये, ट्रॅडिशनल डे, बट आम्ही नव्हतो गेलो. दॅट्स ऑल. Bye bye, see you soon. गाईज मी कॉलेजमध्ये आले आणि लिटरली हा ऑफिशियल बर्थडे मंथ काइंड ऑफ थिंग आहे. कारण आज काजलचा बर्थडे, ते येऊन बसले त्या साईडला. ब्रो किती सगळे बर्थडेज आहेत ह्या मंथमध्ये. डॅम. हॅलो, याचा बर्थडे होता का? होतंय कुठे जायचंय तर देन हे ओके. साक्षीच्या बर्थडे नंतर आम्ही परत इथेच आलोय. इथे तिचा बर्थडे केला होता लास्ट टाइम. आता काजलचा पण इथेच. ये आपण डिझाईन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काजल. इकडे तर बघायचं. अरे सेल्फी करे थांब ना आता फोटो काढ. मुंबईला राहतो. अभ्यास करतोय गाईज, एडिटिंग, दांडिया अँड जस्ट टाइमपास. मी बोलले आम्ही त्याला काढू बोलली, कारण की ती मला पहिलेच बोलली. स्वागत याचं गुलाबाच्या फुलांनी. कसे चुडेल सारखे असं राहिले ते. टाकू नको. टाकणार मी प्रॅक्टिकल करते आणि मी लिटरली ॲप्रनच नाही आणलं, विसरली मी. आणि मी लॅबमध्ये शूज काढून बसले. साक्षी ही माझी पार्टनर आहे, लॅब पार्टनर. एनिवे चलो बाय बाय, था. आमची रिडिंग्सच रिव्हर्समध्ये जात आहे. लिटरली 890 होतं, तर आता 730वर आलं. म्हणजे लाईक कमी कमीच होतं आहे. तुझं काही मत? आपल्या रिडिंग्स कमी होतं याच्यावर? काहीच नाही. त्यांना जाऊन सांगून ये ना कमी होत आहे. ह्या हुशार मुली आहे, ते आमचे मामा आहे. आम्ही यांना विचारतो दरवेळेस काही पण झालं की. हे बघ 6वर गेलं, 5वर गेलं ते. सो या आम्हाला आता कळालं की हेच रिडिंग लिहायचं आहे. भलत्याच मॅम आमच्या क्लासमध्ये बसलेल्या, मला ओळखतच नाही भाई. काय दिसते मी नंतर पैकी वरी करी एनिवे चलो बाय. हे बघ इथे पण अनिकेत. हॅलो. काय माहिती असले प्रॅक्टिकल करून आम्ही जिंदगीमध्ये कुठे जाऊ. काय मत आहे साक्षी? काहीच नाही. करिअरबद्दल काही टेन्शन? साक्षी नो टेन्शन. नो टेन्शन. ओ माय गॉड.